इतिहास आहे. अरे वाघाला नाही भेलो, या मुख्यमंत्र्याला भिऊ का मी? त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना समजून घ्यावं. आज या गोंडगोवारी जमातीच्या युवा वर्ग या ठिकाणी आहे, विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आहे. ते जरी या लढाईमध्ये तेवढे सक्षम आहे, तुम्ही कारवाई करा, पण त्या लोकांना डावलून करा. आम्ही आमच्या उरावर लागाल तेवढ्या केसेस घ्यायला तयार आहोत, गोळी खायला तयार आहोत. आज इथून हटल्याशिवाय जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही लिखित स्वरूपामध्ये 24 एप्रिल 1985 जी आर बहाल करत नाही, वडले कमिटीच्या अहवालाच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीचा जी आर आमच्या समोर आणत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर हटणार नाही. त्यामुळे लक्षात घ्यावं फडणवीस साहेब, आज आम्हाला या ठिकाणाहून काहीतरी देणं गरजेचं आहे. तुम्ही तयारीनं आले का सगळे? पक्क पक्क, नाही तर मागल्या मागून निघून जाल. असं होईल का? अरे असं होईल का? कारण की नेते राहते समोर, इथं काही नेते नाही आहे. नेते होते जे आपल्या मुलाबाळाचं भविष्य खाऊन बसले आहे ना, बहुजन कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून. इथं काही नेते नाही आहे. हे तुम्ही आम्ही आमचे जे आहे कार्यकर्ते आहेत, जमातीसाठी प्रामाणिकपणे लढणारा, 1-1 रुपया जमा करून या आंदोलनामध्ये सहभागी होणारा आदिवासी गोंडगोवारी जमातीचा कार्यकर्ता आहे. आदिवासी गोंडगोवारी जमातीचे संपूर्ण लोक आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आम्ही आलो ते हक्कासाठी आलेलो आहोत. जो 24 एप्रिल 1985 पासून वंचित आहे, गेल्या 31 वर्षापासून आमचा शहीद झालेले बांधव आहे, आणि 40 वर्षापासून जे आमचे वंचित आहे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी, त्या व्हॅलिडिटी बहाल करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. त्यामुळे लक्षात घ्यावं, कोणी इथून धावलता कामा नये. या आंदोलनाला कोणी घुसखोरी करता कामा नये, कोणी भूलतापा देता कामा नये. आंदोलन संविधानिक मार्गाने होणार आहे, शिस्तबद्ध होणार आहे, लोकशाही मार्गाने होणार आहे. कोणी शासनाच्या विरोधामध्ये काम नाही करायचं, रितसर इथं बसायचं. शासनानं जे कारवाई करायची आहे, जे आंदोलन आम्हाला जेलात करायचं आहे, आमच्यावर लाठीचार करायचा आहे, आमच्यावर गोळीबार करायचा आहे, करावं. पण आज आम्ही इथून घेतल्याशिवाय जाणार नाही. जय सेवा, जय सेवा, जय सेवा. जय सेवा. मी थांबतो, परत एकदा बोलेल, कारण की माननीय जे आमचे कार्यकारी संयोजक आहे ते बोलणारे भरपूर आहे. शेवटल्या क्षणापर्यंत इथं आपण थांबायचं आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं प्रत्येक जण 10 ते 15 मिनिटं बोलावं, परत फेर आला का परत बोलावं, कारण की जागृती राहणं गरजेचं आहे, जागृती दिसणं गरजेचं आहे. आम्ही जिवंत आहोत हे हुंकार असणं गरजेचं आहे. जय सेवा, जय भीम, जय जोहार.